हा इथला जो विषय आहे 2013ला इथली जी गुरुचरण जागा आहे, या गुरुचरण जागेत MIDC बिल्डर मयूर सूचक यांनी अतिक्रमण केलं आणि त्यावेळेस 2013ला तत्कालीन उपसभापती वसंत डावकरे साहेब यांच्या दालनात मीटिंग झाली. MIDCचे अधिकारी होते, ग्रामपंचायत होते, सगळे होते आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं की ह्या गावचा जो रस्ता आहे पूर्वपासून हा रस्ता द्यायचा. हेही झालं. तलाव जो कोणीच नाही बुजू शकत नियमानुसार तोही चालू करायचा. 2 विहिरी, तुम्ही आदिवासी भगिनींची व्यथा ऐकली असेल, त्यांच्याच विहिरी एक विहीर बुजून दुसऱ्या विहिरीतून त्यांना पाणी देत नाही, त्यांना चालतही जाऊ देत नाही. पण हे सगळे जे विषय आहेत इथले, या विषयांसाठी नागरिकांनी इथल्या ग्रामस्थांनी 2 वेळा आंदोलन केलं, पण ते आंदोलन चिरडलं जातं आणि कोणीही ऐकायला तयार नाही. आणि म्हणून मी आज समक्ष आलेलो आहे. हा मयूर सूचक नावाचा एक बिल्डर आहे आणि याच्या व्यतिरिक्त आणखी 1-2 बिल्डर आहेत. हेही तुम्हाला सांगतो, जे भूमिवाडवाल्याविषयी झालं त्याचा बाप हा मयूर सूचक आहे आणि तीच परिस्थिती होणार आहे. ही लक्षात ठेवा, तीच परिस्थिती होणार आहे. कारण यांनी गुरचरणी खाल्ल्यात, यांनी एवढा गाववाल्यांवर, त्यांना रस्ता नाही जायला, काहीच नाही, एवढं अतिक्रमण केलेलं आहे. म्हणून 1-2 बिल्डरांनी तर गुरचरण जागेत टावर उभे केले. खरं बोललं तर हा ग्रामपंचायतचा अधिकार आहे, त्यांनी कारवाई करायला पाहिजे आणि ते करतील अशी माझी अपेक्षा आहे. परंतु आता मी माझ्या पद्धतीने कारवाई करणार. आणि हे जे मी मध्ये तुम्हाला बोललो होतो माहीत आहे ना, भूमिवाडचा होता तेव्हा, का 3 बिल्डर असे आहेत का ज्यांनी गाववाल्यांवर खूप अन्याय केला. अरे आमच्याच विहिरीतून आदिवासी समाजाच्या भगिनींना तुम्ही पाणी घेऊ देत नाही, कुठं चाललंय कुठं. आणि म्हणून हे 2 ते 3 बिल्डर आहेत, यांच्या ह्या वर्तणुकीमुळं इथं कारवाई व्हायला पाहिजे. म्हणजे होईलच. आत्ता तहसीलदार साहेबांनी आदेश देखील दिला का तो गेट लगेच रस्ता चालू करून देतो. तो रस्ताही चालू होईल आणि त्या रस्त्यात जी काय टाकी बुडले काय असेल ते आम्ही उडवून देणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.